मिशन परिवर्तन अंतर्गत जळगाव जामोद पोलिसांची दमदार कारवाई। 17 जिवंत गोवंशाची सुटका। 3,45,000 रुपयाचा जिवंत गोवंश जप्त। जळगाव जामोद येथील जळगाव जामोद पोलिसांनी मिशन परिवर्तन अंतर्गत मोठी कारवाई करत कुरेशी मोहल्ला परिसरातून कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या 17 जिवंत गोवंश जनावरांची सुटका केली। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 3,45,000 रुपयाचा जिवंत गोवंश जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या दरम्यान पोलीस स्टेशन जळगाव जामोद हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जळगाव जामोद शहरातील कुरेशी मोहल्ला येथे काही इसमांनी जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने चारा पाण्याविना निर्दयतेने बांधून ठेवले आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खात्री केली असता तेथे जनावरे अमानुषपणे बांधून ठेवलेली आढळून आली। चौकशी दरम्यान सदर जनावरे ही शेख शेरा शेख युसुफ राहणार कुरेशी मोहल्ला तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांची असल्याचे निष्पन्न झाले। या कारवाईत पोलिसांनी 9 तांबड्या रंगाचे गोरे, 1 पांढऱ्या रंगाचा गीर बैल, 2 तांबड्या रंगाचे बैल तसेच 5 पांढऱ्या रंगाचे बैल एकूण 17 जिवंत गोवंश जप्त केला। जप्त करण्यात आलेल्या जनावरांची एकूण अंदाजित किंमत 3,45,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे क्रमांक 328/2026 सन्वे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 क 9 अ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) ज अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस उपनिरीक्षक खाडे, पोलीस हवालदार वरुळकर, इरफान निलेश पुंडे, मोहाळे मोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, ढोण, डब्बे, सोळंके, झालटे, पाटोळे व टोंगडे यांनी सहभाग घेतला। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर।